नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कर्नाटकमध्ये आलेलो आहे आणि कर्नाटकमध्ये आमचे मित्र रावसाहेब कऱ्याप्पा मूळ नांदणी लक्षात का मूळ आपल्या नांदणीचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत. कोल्हापूर पण त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर गाव आहे, जयसिंगपूर गावाजवळ ते नांदणी इथं राहतात, म्हणजे शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा. आणि त्यांनी ही कर्नाटकमध्ये जमीन घेतलेली आहे आणि इथं त्यांनी आंबा लावला आहे. तर पहिल्या स्टेजपासून आपण सुरुवात करू की बाबा त्याने आंब्याला आता कसं काय केलं, कधी लावलं, आता हे झाडं किती वर्षाचे आहेत आणि बाहेरीच आणि अल्ट्राशी वापरल्यामुळं काय ह्याच्यात झाडातमध्ये क्वालिटीमध्ये काय फरक पडला, फळाचं नंतर बघू. तर कऱ्याप्पा साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण इथं आलो आहे, आता तुमच्या बागेत आहे बरोबर. तर तुम्ही आता बाहेरीच्या अल्ट्राशी गेल्या वर्षीपासून चालू केले, कधी चालू केले? एक वर्ष होऊन गेलं. एक वर्ष झालं. 2 महिने वरती आले. हा, 1 वर्ष 2 महिने झालं. दुसरं काही वापरलेलं नाही, दुसरं काही ड्रिप मधनं कुठलंही रासायनिक केमिकल काही दिलेलं नाहीये. केमिकल फर्टिलायझर सोडलेलं नाहीये. फक्त बायोरेज आणि अल्ट्राशी. आता ही बाग किती आहे? ही एकूण 14 एकर जमीन आहे, त्यापैकी 12 एकर लावलेलं आहे. हा, 12 एकर आंब्याची बाग आहे आहे. केशर आंब्याची बाग आहे. आणि हे लावून कितवं वर्ष आहे? हे आता 6 वर्षे पूर्ण झाली, आता हे 7वं चालू. हा, तर 7वं वर्षाचं 7वं झाड वर्ष आहे. कळलं का? 7 वर्षामध्ये आता ह्याच्या अगोदर झाडाची क्वालिटी कशी होती आणि बाहेरीच्या अल्ट्राशी वापरल्यानंतर काय फरक पडला क्वालिटीमध्ये फक्त? म्हणजे झाडाची पानं जरासं रुंदीमध्ये पण वाढली आणि जाडी पण वाढली पानाची. हा, त्यात काय झालं, ह्याला डिंक्या हा रोग होता बुंद्यासने. नाही, हा डिंक्याचा आपण पुढे बघू, त्यामध्ये कट मार. हे आता पाना बघा तुम्ही, पानाची जाडी बघा, जाडी पण आहे आणि एक ग्लॉसी म्हणतात ते ग्लॉस. हा, वर ग्लॉस आहे. हा, ग्लॉसी आहे. का थोडं तू पानाकडे दाखवलं तरी दाखवलं बरोबर. या साईड. हा, तर पानाची दुसरी गोष्ट, ही नवीन जे फुटवे आले होते ह्यावेळी तुम्हाला, ते फुटवे किडले का? नाही, अजिबात किडल्या नाही. म्हणजे एकाही झाडावर एकही फांदी किडलेली नाही. वर्षाला काय होतं, सगळ्या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आपणच्या आंब्याच्या झाडाला जी नवीन फूट येते, त्या फुटीला जी नवीन पानं येतात, म्हणजे उदाहरणार्थ वरती बघ बाळते, ती कवळी पानं आहेत. पहिल्यांदा तांबडी असतात, ते पुन्हा हळूहळू हिरवी होत जातात. तर जी पानं आहेत ती पान तुम्हाला कुठेही कुरतडलेलं दिसणार नाही, तर कीड लागत नाही, महत्वाचं कीड आली नाही. दुसरी गोष्ट, आता ज्यावेळी तुम्ही कटिंग केलं त्यावेळी एका ठिकाणी किती फुटवे येत होते आणि आता किती यायला लागले? आधी 2-3 असं येत होते, आता 4, 5, 10 पर्यंत पण येतंय. हा, तर तुम्ही लक्षात ठेवा की नवीन जे झाड लावता तुम्ही किंवा कटिंग करता झाडाचं, त्याच्यानंतर जे फुटवे येतात ते 2-3 येत असतील तुमचे केमिकलमध्ये, पण ऑर्गॅनिकमध्ये जाता त्यावेळेला 4 पासून 10 पर्यंत फुटवे आलेत, बरोबर आहे ना? सगळ्यात महत्वाचा हा फरक येतो. दुसरी गोष्ट, आता जी पानाची ही आहे किंवा फांदीची जी जाडी आहे ती बघा कशी आहे. जरा तू बा जवळून दाखव जरा. बुंदे पण चांगले वाढले. हा, आतमध्ये. आता तुम्ही 6 वर्षापूर्वीचे बुंदे, म्हणजे गेल्या वर्षी हे वापरायच्या अगोदरच्या बुंदेची साईज आणि आता बुंदेची साईज, ह्याच्यामध्ये किती फरक आहे? नाही, आता बुंदा जरा साईज जास्त वाढलेला दिसतोय. आता कसं, तुम्ही नुसतं वरून ऑब्झर्वेशन घेता, पण ह्यावेळी काय करायचं, ह्यावेळी त्याची साईज घेऊन ऑब्झर्वेशन घ्या. आता तुम्हाला डोळ्याला दररोज बघत असल्यामुळे फरक लक्षात येणार नाही, पण तो फरक पडतोय. दुसरं काय आणखीन फरक आला झाडामध्ये? फक्त झाडामध्ये म्हणजे काळोखी कंटिन्युअस राहिली. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपली पानं वगैरे पिवळी होतात, कळलं का? पानं पिवळी होतात, पानं गळतात, पानावर स्पॉट येतात, तसलं काय आलेलं नाही. झाड एकदम चकाचक राहतात, चकाचक राहत आहे आणि एक फ्रेशनेस जे असतोय, फ्रेशनेस चांगला राहतोय. बागेत फिरायला लागल्यानंतर तुम्हाला पूर्वी काय वाटत होतं, जाणवतंय. पूर्वी तुम्हाला भीती वाटत, अरे ह्याला काय होतंय का, कळलं का? तर तसं ह्याच्यात होत दिसत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर सगळ्या शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये झाडाची साईज चांगली झाली आहे, लक्षात का? पानाची साईज चांगली आहे आणि पानाची जाडी चांगली झाली आहे आणि नवीन आलेली फूट ती जास्त आली आहे आणि त्याला कीड लागलेली नाही. आता चौथी गोष्ट, हा, तर कऱ्याप्पा साहेब, आपण ह्या बागेला ह्या वर्षी शेणखत टाकलं का? नाही, टाकलं नाही.
शेणखत तर नाही शेतकरी बंधूंनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, कमीत कमी एक 5 किलो मॅक्झिमम 10 किलो एका झाडाला तुमचं शेणखत पाहिजेच. लक्षात आलं का? शेणखत म्हणजे खड्ड्यातलं कंपोस्ट खत. लक्षात आलं का? कंपल्सरी पाहिजे यावेळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करता त्यावेळी. दुसरी गोष्ट, आणखीन काय काय टाकलं ह्याला यावर्षी? त्याला जीवामृत पण वापरलंय. हां, हा जीवामृत म्हणजे बाहेरच ना, हां, असं त्या काही फरक टाईपमध्ये. नाही. तर ह्याला जे तुम्ही केमिकल फर्टिलायझर गेल्या वर्षी सोडलं होतं, हम्म. ह्या वर्षी सोडलं का? नाही नाही बिलकुल नाही. आणि बेसल लिक्विड डोस, फर्टिलायझर नाही आहे, लिक्विड पण नाही आहे, बेसल डोस पण दिलेला नाही आहे. बेसल डोस नाही. लक्षात आलं का? सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्याला बेसल डोस टाकलेला नाही आहे, लिक्विड फर्टिलायझर सोडलेलं नाही, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मारलेलं नाही, म्हणजे केमिकल इथं काय वापरलेलं नाही आहे. म्हणजे ही बाग जवळजवळ 12 एकर किरकोळ बाग नाही आहे, 12 एकर बाग आहे आणि ती 100% ऑर्गॅनिकमध्ये केलेली आहे. लक्षात आलं का? ह्याला ह्याने काय केलं, आता गेल्या वर्षी जो आपल्याला खर्च येत होता केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मिळून, हा किती येतो? इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडला किती येत होता? खत आणि पेस्टिसाइड सगळं धरून एक 5 ते 6 लाख रुपये येत होतं. 6 लाख म्हणजे एकरी 50,000 खर्च येत होता. 12 पंचे 60 म्हणजे एकरी 50,000 खर्च होता. आता ह्या वर्षी किती आलाय? यावर्षी केमिकलच सगळं बंदच केलंय. फक्त तुमचं तुम्ही सांगा बरं का, ह्याला आपण काहीच केमिकल मारलं नाही, मग कीड आलीच नाही का? नाही, कीड नाही आले. नाही आली. नाही 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 कीड कसं काय आलं नाही? बायोरिच ना स्प्रे जास्त केलंय मी. हा, स्प्रे जास्त केलाय, बरोबर आहे तुमचं म्हणणं. किती स्प्रे केले आपण? बायोरिचचे हा, बायोरिचचे वर्षातनं एक 6 वेळा केलंय. 6 वेळा. आपल्याला पाहिजे महिन्यात ना 2 वेळा. हा, तरी तुम्ही ते 1/4 म्हणजे 25% त्याचा वापर केलेला आहे. केलंय. हा, लक्षात आलं का? हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. जास्त म्हणजे जमिनीतनं जास्त सोडलंय. आता अल्ट्राशी किती वेळा सोडले? अल्ट्राशी 5 वेळा सोडलंय. 5 वेळा म्हणजे 5 लिटर खालून सोडले. हा, म्हणजे अर्धा लिटर असं करून सोडलंय. म्हणजे ऍट अ टाइम सोडताना अर्धा लिटर म्हणजे 200. म्हणजे अंदाजे 12 एकरला किती सोडले आतापर्यंत? टोटल 12 एकरला 100 लिटर गेलंय. 100 लिटर तुम्ही मागवलं होतं. हाय, शिल्लक किती आहे? शिल्लक नाही, सगळंच घातलंय आता, सगळं सगळं सोडलेलं आहे. हां, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, 100 लिटर अल्ट्राशी वापरलाय. अंदाजे ह्याचा खर्च धरा 1 लाख रुपये 12 एकरला. म्हणजे एकरी किती झाला? 12×8 = 96, जवळ 8-8.5 रुपये एकरी खर्च आलेला आहे. आणि 1 लिटर बाहेरीच 1 लिटर बायोकल्चर, अजून एक 500 रुपये वाढवा, म्हणजे 9,000 रुपये आपणाला एकरी खर्च आला याला. आणि 9,000च्या मानानं झाडामध्ये एक पहिली गोष्ट, तुमच्याकडं बाकी काय आपण घातलेलं नाही, म्हणून वाढ म्हणा, कळलं का, फळाची संख्या, फळाची जाडी, ह्याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला? नाही, हे ऑर्गॅनिक केल्यामुळं आमची फळांची संख्या पण जरा म्हणजे राहिले चांगले. इतर केमिकल जे वापरतात त्यांच्यापेक्षा आमच्यामध्ये सेटिंग चांगलं झालंय. सेटिंग चांगलं झालं आणि फळं राहिली, शेवट फळं राहिली. फक्त आता इथं ह्यावेळी पाऊस झाला म्हणत होता तुम्ही. वादळ झालं. वादळामुळे किती नुकसान झालं? वादळामुळे नाही म्हणलं 2 ते 3 टन माल पडला. 2 ते 3 टन माल यांचा खराब झालाय, वादळामुळे खाली गळून पडलाय. लक्षात आलं का? पण आता जो माल आहे तो कसं वाटतंय तुम्हाला दरवर्षापेक्षा? जरा साईज पण म्हणजे जाडी आणि वजनदार वाटतंय थोडं. आता जर तुम्ही इकडे बघितला तर हे जी जाडी बघितला तर जाडी तुम्हाला जास्त दिसते, लक्षात घ्यायला. आता तुम्हाला वाटत असेल ती 200-300 ग्रॅम पर्यंत, पण हे 500 ग्रॅमच्या पण वर जाते काय काय वेळेला. जी फळं असतील त्यातली, तर तुम्ही जरा क्वालिटी वाईज जरा थोडं सेल करताना तुम्ही विचार करा की थोडं बाबा क्वालिटी वाईज बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं चांगलं पैसे मिळतील. दुसरं, आता ह्याच्यावर कुठला कीड रोग होता का? कीड म्हणजे डिंक्या होता. डिंक्या. बर, किती झाडावर होता? एक 5% तरी होता. 5%. आता डिंक्या कुठं आहे का? नाही, प्रत्येकाला का नाही ते बायोरिच मधलं शेण उरलेलं असतंय का नाही, ते पूर्ण पेस्टिंग केलं प्रत्येक झाडाला. तुम्ही बघा, ह्यानी काय केलं, झाडाला तू जरा क्लोजअप दाखव रे. ते पेस्टिंग केलेलं दिसतंय होते. तर सगळीकडे पेस्टिंग केलेलं दिसतंय तुम्हाला. कशाचं पेस्टिंग केलंय? खाली सेंड राहिलेलं त्याचंच केलंय, आणि त्याच्यामुळं तुम्हाला कुठेही काय हे दिसत नाही. आता डिंक्या कंट्रोल मध्ये आहे. डिंक्या कंट्रोल मध्ये कुठे दिसतच नाही आता. एखाद्या झाडावर आहे नाही. मग सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एका झाडावर पण डिंक्या राहिलेला नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डिंक्या राहिलेला नाही आहे. ह्या वर्षी सगळ्यांना माहित आहे की फुलाची संख्या भरपूर होती,
तुमच्याकडे पण भरपूर होती. नाही भरपूर होते. बुंद्याला फळं पण झाली. बुंद्याला पण मोहर आलेला. मोहर आलेला होता. बुंद्याला पण मोहर हा, एवढा फरक पडला होता. फक्त ह्या वर्षी काय झालंय तर फुलगळ फार झाली आहे. कळलं का, सगळीकडे झाले. त्या मानानं फळांची संख्या कशी वाटते? तुम्ही समजा दुसऱ्या 1-2 शेतकऱ्याकडे कोणाकडे जाऊन बाग बघितली? नाही, केमिकल वाल्याचं थोडंसं म्हणजे कमीच राहिलेत फळं, म्हणजे एवढं सेटिंग राहिलेलं नाही, राहिलेलंच नाही. आपलं त्या मानानं राहिलंय. आता तुम्ही जर मित्रांनो बघितलं, जरा ओळीनच फळ दाखव, फळ खालून असं फळ दिसू दे, लांबून दिसू दे. तर आपणाला ह्याच्यावर फळं बऱ्यापैकी अजून पण दिसतात. लक्षात आलं का? आता उत्पन्न किती येईल, दर काय मिळेल, हा भाग अजून जरा वेळ आहे. पण निश्चितच शेतकरी बंधूंनो तुम्ही लक्षात ठेवा, दरवर्षी जो 50-60 हजार रुपये खर्च येत होता तो खर्च 9,000 रुपयावर आला. लक्षात आलं का? त्यांनी मी सांगितलं त्या पद्धतीने अजून 100% केलेलं नाही आहे. म्हणजे जे सोडायला पाहिजे होतं दर 15 दिवसांनी आपण सांगतो, तर तसं सोडलेलं नाही. तरी पण ह्याने धाडस केलं महत्वाचं, आणि धाडस केलेल्याचा ह्याना हा फायदा झालाय की फळं राहिलेत. एवढं वारं आलं तरी फळाची गळगळ जी आहे ती कमी झाली. 12 एकर मध्ये 3 टन म्हणजे काय फारसं गळ झालेली नाहीये. वादळ मोठं होतं, आणि आपण अशी अपेक्षा करूया की भविष्यात अशा प्रकारचं वादळ ह्या एरियात येणार नाही आणि तुमची फळं चांगली राहतील, बाजारात दर पण चांगला मिळेल. एकंदर थोडक्यात जर शेतकरी बांधवासाठी तुम्ही सांगायचं म्हणला तर काय सांगाल? म्हणजे आता केमिकलचा खर्च जास्त होतोय आणि त्याचे रिझल्ट चांगले नाही आहेत. म्हणजे पूर्वी कसं क्वालिटी होती, वॉटर सोल्युबल म्हणा किंवा दाणेदार खत म्हणा. नाही बघा, आपण काय करू, पूर्वी सारखीच क्वालिटी आहे. म्हणजे केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मध्ये क्वालिटी आहे असं नाहीये. नाही, पण आम्हाला जाणवतंय ते, म्हणजे सोडल्यानंतर तेवढं रिझल्ट येत नाही. पण आता हे ऑर्गॅनिक मध्ये करताना का नाही रिझल्ट चांगले दिसायला लागलेत. आता का दिसायला लागले तर आपली मुळं चांगली राहिली. जमीन कशी झाली? जमीन चांगली झाल्या, म्हणजे भुसभुशीतपणा झालाय. जरा हे केलं का नाही, उकरलं तर. बरं मला सांगा, ह्याच्यामध्ये जे तण आहे तुमच्या बांधावर, ह्या तणामध्ये किती फरक पडला? तणामध्ये पण फरक आहे. म्हणजे केमिकल वापरलं फुल म्हणजे जवळजवळ 50% पेक्षा कमी तण आलेला आहे. मग सगळ्या शेतकरी बंधूंना लक्षात ठेवा, तणाच्या बाबतीत सुद्धा. तर हे तण फार कमी झालंय. जरा थोडं बाळ दाखवते, पालं पडल्यात बघा तिथं. आता तुम्हाला तण उगवून आलेलं दिसत नाहीये, पाऊस पडून गेलाय तरी. आता हराळी थोड्या ठिकाणी आहे, आणि हराळी गेल्या वर्षापेक्षा किती कमी झाले, मरायला लागल्यासारखी झाले बघा. नाही, पण कुठं जास्त आहे का नाही, तिथं जास्त फरक नाही आहे. पण कुठं कमी आहे ते थोडस कमी झालं. हे असं उंच वाढलं की नाही, हे असं आडवं पसरतंय, ते आडवं पसरायचं बंद झालेलं आहे. तर ही खरोखर फॅक्ट आहे. मी तुम्हाला तेच म्हणतोय की एकंदरीत शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करावं. उत्पन्न कमी येतं हे जे डोक्यात आहेत, नाही, ते चुकीचं आहे ते. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, सेंद्रिय मध्ये जास्त येतं, कंटिन्युअस येतं, चांगलं येतं. माझं पूर्णपणे डिंक्या गेलेला आहे. कऱ्याप्पा साहेब, आपण आपणाला काय करायचं आहे, हिथून पुढल्या वर्षी आता तुम्ही कसं करणार? नाही, हेच कंटिन्यू करणार आहे. बायोरेंज अल्ट्राशी का दुसरं काय घालायला लागतं? नाही, दुसरं मला नाही वाटत, आणि मी घालणार पण फक्त शेणखत टाकायचं. शेणखत, ऑर्गॅनिक काय मॅन्युअर आहे ते टाकणार. दुसरी गोष्ट, 15 दिवसात नाही एकदा मिनिमम खालून वरून बाहेरच मारायचं. अल्ट्राशी तुम्ही समजा काही वेळेला महिन्यातून एकदा मारला तरी चालेल. स्प्रे मध्ये अल्ट्राशी जास्त वापरले नाही, पण ड्रिप मध्ये जास्त सोडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एवढंच झालं, म्हणजे 7-8 लिटर एकरी झालेलं आहे. आपणाला काय पाहिजे की जास्त पण वापरायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचे पण निगेटिव्ह हे होतील. मिनिमम 10-12 लिटर एकरी बस झालं. कळलं का? तुमचं उत्पन्न चांगलं येतंय, झाडं चांगली राहतात, कीड रोग येत नाही, औषध मारायला लागत नाही. तुम्ही शेतकरी बंधूंना लक्षात ठेवा, 2.5 लाखाची औषधं लागत होती या 12 एकर मध्ये. ह्या वर्षी औषधाला खर्चच आला नाही. 1 लिटर म्हणजे 1 लिटर बाहेरीच लागलं, 1 लिटर बायोकल्चर लागलं, म्हणजे अंदाजे त्यांना 2400 रुपये खर्च आलाय कीड रोगाला 12 एकरला. म्हणजे एकरी 200 रुपये खर्च आलाय, प्लस गुळ. बायोरिचच जास्त मी स्प्रे केलेला आहे. दुसरं काय मारायला लागेल असं वाटतंय? नाही, अजून तरी नाही वाटत. ह्याच्या अगोदर ज्यावेळी फळं काढायला येत होती त्यावेळेला झाडं अशी आकसून येत होती, म्हणजे हे झाल्यासारखी, निर्जीव झाल्यासारखी. आता ती झाडं व्यवस्थित आहेत. आणि ठराविक ठिकाणी कुठेतरी का नाही एक झाडांना असं वरनं सुकत यायचं, आता येत नाही, ते नाही, सगळं बंद झालंय. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, साध्या गोष्टी आहेत. कळलं का? आता फक्त 1-2-4 झाडं ह्यांच्यामध्ये थोडी पिवळी आहेत, त्यांना मी सांगितलंय की बाबा ज्यादा काय करा,
बाहेरची अल्ट्रासी जादा सोडा ती व्यवस्थित होतील. तर आतापर्यंतची सगळी गोष्टी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या असतील. तुम्हाला सुद्धा एकंदरीत हे बरं वाटलं. दुसरी गोष्ट, त्रास नाही. तुम्ही राहणार नांदणीला, कळलं का? शेती करणार 150 किलोमीटर वरून, बरोबर. तर दररोज यायची गरज लागत नाही. तर लेबर असतील ते लेबर सगळे करतात. आता ही शेवटच्या वेळी 15-20 दिवस तुम्ही थांबणं गरजेचं आहे, एवढंच. बाकी काय गरज नाही आहे. लक्षात आलं का आंब्याच्या बाबतीमध्ये? आणि मला वाटतं, कळलं का, जर तुम्ही आता ह्या वर्षी जर वापरलं तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन कितीतरी फरक दिसून येईल. लक्षात आलं का? तर इथून पुढं आता एक काम करा तुम्ही, मिनिमम बरं का, अल्ट्रासी 1 लिटर खालून 1 लिटर वरून एक 10-10 दिवसाला किंवा 8-8 दिवसाला 3 वेळा घ्या. तुम्हाला साईज, वजन जे आहे ना, वजन 30-40% वाढतं. तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी दगडासारखं वजन आहे, पण काही ठिकाणी नाही, फरक जाणवतोय. हा, तर फळामध्ये वजनात फरक जाणवण्या इतका वजनामध्ये फरक आहे. आणि महत्वाचं तिथंच आपलं उत्पन्न फार वाढणार आहे. तर मला वाटतं शेतकरी